बघा, आज आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे ऍडव्हान्स एक्सेल मध्ये, नेस्टेड इफ आणि ऍडव्हान्स इफ. मागच्या भागामध्ये आपण काही फंक्शन, बेसिक फंक्शन बघितले, त्याच्यामध्ये इफ फंक्शन आपण बघितलं होतं. बरं, काही काउंट इफ बघितलं होतं, काउंट बघितलं होतं, मॅक्स मीन या फंक्शनची माहिती आपण मागच्या भागात घेतली. आता या भागामध्ये आपण ह्या इफच्या पुढे नेस्टेड इफ झालं, इफ मध्ये आपण बघा काय काय शिकायचं आजच्या भागामध्ये आपल्याला. तर युजिंग इफ विथ अँड चा वापर करून इफ ची माहिती आपल्याला घ्यायची आहे. युजिंग इफ विथ ऑर ऑपरेटर, आर फंक्शन आहे त्याचा वापर करायचा आहे. नेस्टेड इफ बघायचं आहे. सॉर्ट कमांड, फिल्टर कमांड याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. होम टॅबवरच्या आपल्या ह्या कमांड्स मागच्या भागांमध्ये राहिलेल्या होत्या. होम टॅब घेताना त्याची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये बघायची आहे. चला, तर मग आता आपण त्याच्यासाठी एक्सेल ओपन करू आणि एक्सेल मध्ये आपण काम करायला सुरुवात करू. एक तुम्हाला छोटासा डाटा तिथे दिला जाणार आहे, तो तुम्हाला टाईप करायचा आहे. 3च विषयाचे मार्क तुम्हाला दिले, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री. बरोबर, त्याची टोटल काढायची. मग टोटल काढण्यासाठी काय वापरणार आपण? सम फंक्शन वापरतो. बरोबर, नाही तर क्लिक करतो, फॉर्म्युला टॅब वर जातो, फॉर्म्युला टॅब मध्ये जाऊन इथून सम फंक्शन घेतो. ही रेंज ऑटोमॅटिकली येऊन जाते पहिल्या वेळेस. एंटर दिला, त्यानंतर तो फॉर्म्युला आपण काय करतो? कॉपी करतो खाली. होम टॅब वर कॉपी कमांड आहे आपल्याकडे, कॉपी म्हटलं, आणि बाकीच्या ठिकाणी आपण काय करणार? इथं पेस्ट करणार. बघ, इथं पेस्ट म्हणतो झालं. सगळ्यांची टोटल तिथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. डेटा टाईप केल्यानंतर छानपैकी त्याला फॉर्मॅटिंग करा. लक्षात घ्या, या पद्धतीने तुमचं फॉर्मॅटिंग आलं पाहिजे. पर्सेंटेज काढायचे. पर्सेंटेज काढण्यासाठी आपण काय वापरलं? ऍव्हरेज फंक्शन वापरलं. कोणतं फंक्शन वापरलं? ऍव्हरेज. कुठे आहे ते? फॉर्म्युला टॅब मध्ये गेलो, ऑटो सम मध्ये इथे ऍव्हरेज फंक्शन आहे. त्याने सगळे सिलेक्ट केले टोटलचं. तसं न करता तुम्ही सिलेक्शन करा त्याला, इथून तर इथपर्यंत 3च सब्जेक्ट सिलेक्ट करा, कारण की 3च सब्जेक्टचं तुम्हाला ऍव्हरेज करायचं. एंटर. बघा, आलं ऍव्हरेज. त्याला कॉपी करा. होम टॅब वर गेलो, कॉपी म्हटलो, आणि खालच्या बाकीच्या सेलला ते काय केलं? पेस्ट केलं. बघ, पेस्ट आलं ऍव्हरेज फंक्शन. पुन्हा एकदा ऍव्हरेज फंक्शनची. बरं, ऍव्हरेज फंक्शन झाल्यानंतर आपण होम टॅब वर नंबर ग्रुप आपण शिकलो होतो. त्या नंबर ग्रुप मधून छानपैकी त्या नंबरचं फॉर्मॅटिंग करू शकतो. मग 2 डेसिमल पर्यंत आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं. तिथं इन्क्रीज डेसिमल आणि डिक्रीज डेसिमल असे ऑप्शन आहे, त्याचा वापर करू शकतो. बघा, डिक्रीज डेसिमल म्हणतो मी, डिक्रीज केलं. 2 डेसिमल पर्यंत त्याला मी काय केलं? डिक्रीज केलं. आलं लक्षात? आता छान आपल्याला तिथं पर्सेंटेज दिसतात. आता रिझल्ट काढायचा. रिझल्ट सांगतो की सगळे विषय 40 पेक्षा जास्त पाहिजे. आता मी टोटल वर घेत नाही किंवा पर्सेंटेज वर घेत नाही. मागच्या वेळेस आपण इफ फंक्शनचा वापर केला, इफ फंक्शनचा वापर केला, त्यावेळेस आपण काय केलं? तर रिझल्ट हा टोटल एवढे टोटल असेल, 250 पेक्षा जास्त असेल तर पास, नाही तर फेल. आता तसं नाहीये. तो मॅथ मध्ये सुद्धा 40% पेक्षा जास्त पाहिजेत, फिजिक्स मध्ये 40 पेक्षा जास्त पाहिजेत, आणि केमिस्ट्री मध्ये सुद्धा 40 पेक्षा जास्त पाहिजेत. बघा, वाक्य बघा, आपण रॅन्डम बोलून चालत नाही. त्याला आपण असं त्याला सांगू शकत नाही की सगळ्या विषयामध्ये 40 पेक्षा जास्त पाहिजे. आपल्याला त्याच्याशी पूर्ण वाक्यात बोलावं लागतं. कसं? मॅथ मध्ये 40 किंवा 40 पेक्षा, 40 वाला सुद्धा पास होणार आहे. बरोबर आहे का नाही? 40 किंवा 40 पेक्षा जास्त म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. लक्षात घ्या. आणि फिजिक्स मध्ये 40 किंवा 40 पेक्षा जास्त मार्क्स असतील, आणि केमिस्ट्री मध्ये 40 किंवा 40 पेक्षा जास्त मार्क असतील तर तो पास. बरोबर आहे का नाही? नाहीतर फेल. एवढं आलं लक्षात? बघा, मी वाक्य कसं वापरलं. मध्ये आणि शब्द पण घेतला. मी डायरेक्ट म्हटलो नाही फिजिक्स, पूर्ण वाक्यात बोलायचं. मी तेच सांगितलं. म्हणजे आता आपल्याला इथं इफ जो वापरायचा तो इथं विथ अँड ऑपरेटर घेऊन वापरायचा. लक्षात येते? आता मी इफचा वापर करतो. मी आपण बघा, इथं मी डायरेक्ट टाईप करायला सुरुवात करतो फॉर्म्युला बार मध्ये, इक्वल टू इफ, किंवा मग ह्याच्यामधून जातो, फॉर्म्युला मधून जातो. फॉर्म्युला मधून इथून मी इफ घेतो. आहे का इथं इफ? नाही. लॉजिकल फंक्शन मध्ये आहे बघा इफ, आहे का?
आहे तर लॉजिकल मध्ये इफ इथं अँड पण आहे बघा, आहे का? मग इथे मी इफ घेतला, जसा इफ घेतला माझ्याकडे डायलॉग बॉक्स आला. इफ लॉजिकल टेस्ट, इफ तर घेतला, आता लॉजिकल टेस्ट आपल्याला द्यायची. लॉजिकल टेस्ट 3 आहे. किती आहे? 3. मग त्या कुठं द्यायच्या? तिथे एकच जागा आहे. जागा किती आहे? एकच. पण मग ही टेस्ट आणि ही टेस्ट आणि ही टेस्ट, या तिन्ही टेस्ट जर सक्सेस झाल्या तर पास रिझल्ट येणार. सगळ्या विषयात 40 असेल तर पास. मग कोणता ऑपरेटर वापरायचा आपल्याला? इथे अँड बघा, अँड. मग इथे मी अँड टाईप करतो आणि कंसात मग एक एक ची टेस्ट घेतो, एक एक क्रायटेरिया घेतो. बघा पहिला क्रायटेरिया काय? मॅथ. मॅथला मी क्लिक करतो इथं. मॅथ म्हणजे C3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40. C3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल, पहिले अँड घेतला, अँड घेऊन कंस घेतला. मग या कंसात मी तिन्ही अटी टाकणार कॉमा कॉमा करून. पहिली अट टाकली मग कॉमा. दुसरी अट काय? D3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 कॉमा. तिसरी अट E3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40. झाल्या तिन्ही अटी पूर्ण झाल्या, कंस पूर्ण करतो. त्याला पूर्ण आलं लक्षात? ज्यावेळेस मल्टिपल अटी असतील त्यावेळेस त्या अटी अँड ऑपरेटरच्या पुढे कंसामध्ये टाकायच्या आणि मध्ये काय ठेवायचं? त्या अटींच्या मध्ये कॉमा. ओके, इथपर्यंत समजलं? आता पुढे जातो ट्रू व्हॅल्यू. म्हणजे जर ह्या सगळ्या तिन्ही अटी खऱ्या ठरल्या तर तो पास होईल, अदरवाईज तो काय होईल? फेल होईल. बरोबर? आता ट्रू व्हॅल्यू आणि फॉल्स व्हॅल्यू या ठरलेल्या होत्या. फक्त अट बघा कशी दिली. आलं का लक्षात? अट कशी दिली बघा. ओके म्हट बघा, निघालं, पास आलं. मग याला मी कॉपी करतो, होम टॅब मध्ये जाऊन कॉपी केलं आणि खाली पेस्ट केलं. बघा इथं पेस्ट करतो मी. झालं, सगळ्यांचा रिझल्ट पास आला. आला का पास? का पास आला? एकही 40च्या खाली नाही. आता मी पहिले त्याला 40च्या खाली नेतो. बघा बघा आला. आता आलं बघा, 2 फेल झाले. हा फेल झाला. आता हा फेल झाला, मग याला थोडस हायलाइट करू ना आपण छानपैकी फेल वाल्याला. मग मी सिलेक्ट करतो, सिलेक्ट करून कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल रूल, इक्वल टू, इथं काय म्हणणार? फेल. हे पुन्हा पुन्हा करत राहा. तुम्हाला जे काही दिल्या जाणार, मी जरी प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला नाही करायला सांगितलं तर तुम्ही हे करा. का करा? तर त्या कमांडची प्रॅक्टिस होणार आहे तुमची. लक्षात घ्या. इथं जे 40 पेक्षा कमी आहेत ते मार्क हायलाइट करू आपण. 40 पेक्षा कमी बघा, इथं कंडिशनल फॉर्मॅटिंगला गेलो, हायलाइट सेल रूल, लेस दॅन 40 म्हटलं इथं. ओके, आलं का? बघा लक्षात आलं. आता पटकन हायलाइट झालं का नाही? कोण फेल? का फेल? तर त्या विषयामध्ये तिथं फेल येतो. लक्षात घ्या. समजतंय मग? बर, अँड ऑपरेटर कसा वापरायचा समजलं मग? कसा वापरला आपण? इथं दिलंय बघा, इफ कंसात अँड, परत कंस अँडचा कंस सुरू झाला, C3 ग्रेटर दॅन इक्वल टू 40 कॉमा, D3 ग्रेटर दॅन इक्वल टू 40 कॉमा, E3 ग्रेटर दॅन इक्वल टू 40 कंस कंप्लीट. 6 विषय असतील तर 6 कंडिशन येतील, तिथं काय फरक नाही पडणार. बरोबर? आता तुम्हाला, तुम्ही जे मार्क स्टेटमेंट तयार केले त्यांचा रिझल्ट काढायचा आहे तुम्हाला. ते ओपन करायचं, डिलीट करायचं रिझल्ट, आणि तुम्ही तुमचा ह्या पद्धतीने रिझल्ट काढा. बरोबर? हे प्रॅक्टिकल तुमचं असणार. आलं लक्षात? आता मी पुन्हा हे डिलीट करून टाकतो. चला, पुन्हा डिलीट केला मी हा रिझल्ट. हा ऑर ऑपरेटरच्या सहाय्याने काढतो. सांगा बरं आता ऑर ऑपरेटरच्या सहाय्याने कसा निघणार? काय कंडिशन देणार ऑरला? आता इथे मी म्हटलं मॅथ ग्रेटर दॅन इक्वल टू 40 अँड मॅथ मध्ये 40 पेक्षा जास्त पाहिजेत, आणि इंग्लिश मध्ये 40 पेक्षा जास्त पाहिजेत, आणि आपलं इंग्लिश नाही फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये पण 40 पेक्षा जास्त पाहिजेत. हे आपण इथं वापरलं. बरोबर ना? आता तुम्ही ऑर किंवा कसं वापरणार? असं म्हणणार का तुम्ही मॅथ 40 पेक्षा जास्त किंवा, असं म्हणता येईल का?
मग काय म्हणता येईल, किंवा कशाला म्हणता येईल, असं आपण उलट करू ना. मॅथ 40 पेक्षा कमी असेल किंवा फिजिक्स 40 पेक्षा कमी असेल किंवा केमिस्ट्री 40 पेक्षा कमी असेल तर तो पास का फेल, सांगा. फेल म्हणजे ट्रू व्हॅल्यू मध्ये काय येईल, फक्त फेल येईल. ट्रू व्हॅल्यू मध्ये अगोदर पास आलं होतं, आहे ना. आता आपण उलट हे करतोय ना. चला आपण करू पुन्हा. आता मी काय निवडतो, फॉर्म्युला टॅब मध्ये जातो. इथं लॉजिकल फंक्शन मध्ये जातो, तिथून मी इफ निवडतो. इफ निवडल्यानंतर मी इथं माझी पहिली अट काय असणार आहे का, मॅथ लेस दॅन 40. आता इथे इक्वल टू नाही म्हणता येणार, 40 वाला पास होणार आहे, त्याच्यामुळे इक्वल टू टाकायची गरज आहे का, नाही. मॅथ म्हणजे C3 लेस दॅन, हा पण याच्या अगोदर ऑर ऑपरेटर टाकावं लागेल बघा. ऑर कंसात तिन्ही पैकी कोणत्या एका विषयात कमी झाला तरी तो फेल होणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही. काही एका विषयात फेल झाल्याने, कमी झाल्याने फेल होणार आहे, नाही. ऑर C3 लेस दॅन 40 कॉमा D3, आता मी टाइप करतो इथं D3 लेस दॅन 40 कॉमा E3 लेस दॅन 40. कंस कंप्लीट. कोणाचा कंस कंप्लीट केला मी, ऑरचा. इफचा कंस त्याचे तो घेणार आहे. जर तुम्ही या फंक्शन फॉर्म्युला टॅब मधून गेलात तर तुम्ही डायरेक्ट टाइप केलं तर त्याचे कंस तुम्हालाच मॅनेज करावे लागतात, लक्षात घ्या. ट्रू व्हॅल्यू काय घेऊ आता इथं, ट्रू व्हॅल्यू मध्ये काय घेऊ, जर असं झालं यापैकी एक कंडिशन खरी ठरली तर काय होईल, तो पास होईल का फेल होईल, फेल होईल. म्हणजे ट्रू व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू बदलली, बरोबर का नाही. ओके, नाहीतर तो पास होईल. असं नाही घडलं तर तो काय होईल, पास होईल. ओके, झाला पास. करायचं कॉपी. आता हे कॉपी करायला अजून एक सोपी पद्धती, मी आतापर्यंत कट कॉपी पेस्ट म्हटलोय बा. इथे एक फिल हँडल येतो बघा, छोटासा बॉक्स आलाय बघा, ज्या याला आपण सिलेक्ट करतो तिथे एक छोटासा इकडे कोपऱ्यामध्ये बॉक्स आहे, दिसतोय का इथं, बरोबर. या बॉक्सवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस माऊसचा पॉइंटर तुम्ही न्याल त्यावेळेस तो असा व्हाईट प्लस दिसतोय, तो ब्लॅक प्लस होतो बघा. झाला, मीन्स हा फिल हँडल, याला पकडायचं आणि खाली खेचायचं. झालं कॉपी, फॉर्म्युला कॉपी होणार. किंवा त्या फिल हँडल वर जायचं आणि डबल क्लिक करायचं. समजा 100 विद्यार्थी, एवढं ओढणं शक्य नाही ना, कुठं कुठं निघून जाईल ना ते, त्यापेक्षा डबल क्लिक करा, तो बरोबर तेवढ्या 100लाच जाईल, कॉपी होईल. आलं लक्षात. तिथे फिल हँडल, त्याला काय म्हटलं जातं, फिल हँडल. त्या फिल हँडलला एक तर डबल क्लिक करा किंवा ड्रॅग करा, त्याला पकडून ड्रॅग करा, तो फॉर्म्युला खाली काय होईल, कॉपी होईल. बघा बरं, झालं, फेल आलं, काही रिझल्ट मध्ये बदल झाला, पण तुमच्या अटी बदलल्या, कंडिशन्स बदलल्या, कंडिशन बदलवल्या आणि ऑर ऑपरेटरचा तिथं वापर केला. पहिल्या याच्यामध्ये काय केलं होतं, अँड ऑपरेटरचा वापर केला. तुम्ही हे करून बघा, बरोबर, दोन्ही ऑपरेटर वापरून बघा. त्याच्यानंतर तुमच्या जे मार्क स्टेटमेंट अगोदरच होते ज्याच्यात 6 सब्जेक्ट होते त्याचाही रिझल्ट तुम्ही या पद्धतीने काढा. मी तिथे डायरेक्ट टाइप करून दिलेलं होतं तुम्हाला मी, ठीक आहे. त्यानंतर आता ग्रेड काढायचे आपल्याला. काय करायचं, ग्रेड ABC अशा ग्रेड आपल्याला काढायचे. आता ग्रेड आपण असं ठरवू की जो 70च्या पुढे जाईल ना त्याला ए ग्रेड. आपण आपल्या कंडिशन ठरवू. पहिले बघा, ए ग्रेड कोणाला द्यायची, तर ग्रेटर दॅन 70, ज्याला 70 पेक्षा जास्त मार्क आहे. बी ग्रेड कोणाला द्यायची, कोणाला द्यायची सांगा, चला ठरवा ना. तुम्ही ठरवलं तर आपल्याला देता येईल का नाही, तशी देता येईल का, 60 ग्रेटर दॅन 60 ना, बरोबर का 50, बर ग्रेटर दॅन 60 चालेल. आणि सी ग्रेड कोणाला द्यायची, लेस दॅन 60, चला चालेल.
पण इथं एक तुम्ही चुकताय. ग्रेटर दॅन 60 जर म्हटलं, त्याला सांगितलंय आपण ग्रेटर दॅन 60 असेल ना तर बी ग्रेड देऊन टाक. कॉम्प्युटर काय करेल माहिती का, 80 वाला जरी असेल त्याला बी ग्रेड देईल. आणि तो ग्रेटर दॅन 60 ना, त्याला सांगावं लागेल 60 ते 70. काय सांगावं लागेल, ग्रेटर दॅन 60 अँड लेस दॅन 70. येते लक्षात. मग इथं आपल्याला 60 to 70 असं म्हणावं लागेल. दोन कंडिशन द्यावे लागेल. इथं परत अँड ऑपरेटरचा वापर करावा लागणार आहे. इथं आता आपण जे शिकणार आहे ते म्हणजे नेस्टेड इफ शिकणार आहे. मल्टिपल इफ. काय शिकणार आहे, मल्टिपल इफ. लक्षात घ्या, ग्रेड करायची एक कंडिशन नाही ना, अनेक कंडिशन आहे ना, अनेक अटी ना. आता इथे मी 3च घेतल्या, तुम्ही 4, 5, 6 घेऊ शकतात. जेवढ्या ग्रेड तुम्हाला घ्यायच्या, जेवढे ऑप्शन्स तुम्हाला घ्यायचे, पर्याय घ्यायचे, तिथं आउटपुट मिळवायचे जेवढे, त्याच्यापेक्षा एक नाही कमी इफ वापरावं लागतं. इथं 2 इफ वापरावं लागणार. किती, 2 इफ. बघा पहिली कंडिशन काय असेल बघा. आता मी वाक्य बोलतो, जर पर्सेंटेज 70 पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड. बरोबर आहे का नाही. नाहीतर काय बी ग्रेड म्हणता येईल का आपल्याला, नाही. अजून 2 ग्रेड राहिला. नाहीतर पर्सेंटेज, परत जर पर्सेंटेज 60 पेक्षा जास्त आणि 70 पेक्षा कमी असेल तर बी ग्रेड, नाहीतर सी ग्रेड. नाहीतर सी ग्रेड. समजलं. बघा 2दा इफ म्हटलं मी, तसंच आपल्याला इथे लिहायचं. करायची सुरुवात मग फॉर्म्युला लिहायला. याच्यातूनच जाऊ आपण लॉजिकल टेस्ट मधून. इफ लॉजिकल घेऊ. पहिली लॉजिकल टेस्ट काय, पर्सेंटेज ग्रेटर दॅन. आता आपल्याला इथं नाही लिहिता येणार तो फॉर्म्युला, आपल्याला मॅन्युअली लिहायला लागेल. इथे घेता नाही येणार नेस्टेड इफचा. बघ इथे टाइप करतो, इफ कंसात पर्सेंटेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 70. 70 किंवा 70 पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड. ओके, डबल अवतरण चिन्हात दिलं मी. बरोबर आहे का नाही. कॉमा ए ग्रेड. ओके, कॉमा. नाहीतर कॉमा म्हणजे हा कॉमा म्हणजे नाहीतर परत कंडिशन आहे, इफ जर पर्सेंटेज इथून तर इथपर्यंत असतील तर. बरोबर आहे का नाही. मग आपण इथे लिहू पर्सेंटेज म्हणजे काय, G3. पण मग आता इथं 2 अटी बघा, 2 कंडिशन आहे, ग्रेटर दॅन 60 अँड लेस दॅन 70. मग आपल्याला कोणता ऑपरेटर वापरावा लागेल, अँड ऑपरेटर. बघा इथे मी अँड ऑपरेटर वापरतो, अँड कंसात. पहिली टेस्ट काय असणार आहे का, पर्सेंटेज ग्रेटर दॅन इक्वल टू 60. बघा इथं काय लिहिलेलं आपण, पुन्हा एकदा मी बघतो, मी हे खोडतो. बघा पहिले काय लिहिलं, इफ G3 म्हणजेच पर्सेंटेज ग्रेटर दॅन 70 असेल तर ए ग्रेड असं लिहिलं. नाहीतरला 2 अटी कोणत्या, तो 60 पेक्षा जास्त आणि 70 पेक्षा कमी पाहिजेत, म्हणून अँड ऑपरेटर आपण वापरणार. इथं अँड कंसामध्ये पहिली अट काय, ग्रेटर दॅन 60, ग्रेटर दॅन इक्वल टू G3 ग्रेटर दॅन इक्वल टू 60, कॉमा G3 लेस दॅन 70. आता लेस दॅन इक्वल टू नाही म्हणणार मी, तिथं लेस दॅनच म्हणाल. बरोबर, इक्वल टू आल्याला ए ग्रेड मिळणार आहे. कंस कंप्लीट झाला. बघा हा कंप्लीट जो झाला तो कोणाचा कंप्लीट झाला, तर त्या अँडचा झाला. जे आपण मध्ये अँड ऑपरेटर वापरलं त्याचा कंस कंप्लीट झाला आहे ना. असं जर झालं तर त्याला कोणती ग्रेड द्यायची, बी ग्रेड. बघा डबल अवतरण चिन्हात देतोय, डबल अवतरण चिन्ह कंप्लीट. नाहीतर आता काय अट राहिली का, बाकीच्यांना सी ग्रेड. मग डायरेक्ट डबल अवतरण चिन्हात सी ग्रेड.
डबल अवतरण चिन्ह कंप्लीट. आता कंस कंप्लीट करायचे, जेवढे ओपन केले तेवढे कंप्लीट करायचे. बघा पहिला इफचा कंप्लीट झाला, नंतर पुढचा कंप्लीट झाला 2. कारण की बघा 2 ओपनिंग केलेले, मी पहिल्या इफला केला एक ओपनिंग आणि दुसऱ्या इफला एक ओपनिंग केला, पण दुसरा इफ दिलाच नाही मी. इथं इफ द्यावा लागेल. इथं डायरेक्ट अँड म्हटलं. इथं बघा इथे इफ दिला मी. आता इथे इफ देऊन मग मध्ये अँड घेतला. देऊ एंटर. आली का ए ग्रेड? आता करायचं कॉपी. बघा बरं आले का ABC ग्रेड आल्या? समजलं मग? अशा पद्धतीने आपण ह्या ग्रेड काढू शकतो. परत एकदा मी तुम्हाला एक मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ते दाखवतो करून, थोडस मोठं करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तो फॉर्म्युला लिहून दाखवतो. तुम्हाला लिहून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथं बघा पहिले आपण इथं अटी लिहिणार. काय अटी लिहिणार? बघा आपला पर्सेंटेज कोणत्या कॉलम मध्ये लक्षात घ्या. G3 कॉलम मध्ये. कोणत्या कॉलम मध्ये? G3. पर्सेंटेज कुठे आपले? G3 मध्ये. G3 इथं लिहून ठेवतो मी. अट काय पहिली? ए ग्रेड कोणाला देणार आहे आपण? कोणाला देणार? पर्सेंटेज ग्रेटर दॅन 70. ग्रेटर दॅन और इक्वल टू 70. बरोबर आहे का नाही? आता या पर्सेंटेजच्या ऐवजी मी इथं काय म्हणणार आहे? फक्त G3 म्हणणार. आता मी पर्सेंटेज शब्द काढून टाकतो. तिथं त्या सेल ऍड्रेस घेतो पहिल्याचा. बरोबर. ए ग्रेड त्याला, हे तर ठरलं. बरं बी ग्रेड कोणाला द्यायचा? थोडासा मोठं करतो मी याला, फॉन्ट थोडा मोठा करतो. बी ग्रेड कोणाला द्यायची? G3 greater than or equal to 60 and G3 लेस दॅन 70. बरोबर आहे का नाही? या दोन अटी का नाही बी ग्रेड साठी? बरोबर ना? या दोन अटी बी ग्रेड साठी. ओके. नंतर सी ग्रेड. अदरवाइज सी ग्रेड कोणाला? तर बाकीच्या राहिलेल्यांना. त्याला काही आपल्याला म्हणायची गरज नाही. सी ग्रेड. सी ग्रेड कोणाला? तर G3. आता इथं कंडिशन लिहिण्याची तशी गरज नाहीये, पण मग मी इथं लिहून ठेवतो G3 लेस दॅन 60. फक्त आपण इथं काय केलं, ज्यावेळेस फॉर्म्युला वापरला त्यावेळेस फॉर्म्युला वापरताना या कंडिशनच्या मध्ये अँड नाही वापरला. आपण काय करणार? त्या असं कंसात टाकणार. पहिले अँड वापरणार आणि त्यांना कंसात टाकणार का पहिलं G3 ग्रेटर दॅन इक्वल टू 60 कॉमा G3 लेस दॅन 70 आणि हा कंस कंप्लीट. म्हणजे बघा हा एवढा पोर्शन आपण जे वाक्य वापरतो त्यापेक्षा वेगळं वाक्य इथं वापरावं लागतं. इथे आपण अँड कुठं वापरला? मध्ये वापरला. फॉर्म्युल्यामध्ये टाकताना अँड कुठं वापरायचा? बाहेर वापरायचा आणि कंसात त्या मल्टिपल कंडिशन द्यायच्या. मग किती द्या तुम्ही, 10 दिल्या तरी तो घेणार. त्यात कंप्लीट. आणि प्रत्येकामध्ये कॉमा द्यायचा. अँड ज्या ठिकाणी अँड वापरायचा त्या ठिकाणी काय वापरायचा? कॉमा. आणि तेवढ्या कंडिशन देत चालायच्या. आलं लक्षात? समजलं? आता या 3 अटी का नाही. मग आता फॉर्म्युला कसा लिहिणार बघा बरं. बघा आता मी यांना तुम्हाला थोडस कोड करून दाखवतो. आपण काय करणार? इफ कंसामध्ये पहिली कंडिशन काय? G3 ग्रेटर दॅन इक्वल टू 70. बरोबर. असं असेल तर काय? ए ग्रेड. बरोबर. मी फक्त ए टाईप करतो तिथं, मी काही ग्रेड हा शब्द टाईप करत नाही. ओके. झालं इथपर्यंत? असं नसेल तर दुसरी कंडिशन. पण मग दुसरी कंडिशन देण्याच्या अगोदर काय घ्यायचं? इथं इफ कंसात दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती? बघा ही
आहे का नाही? मग ही जशीच्या तशी कंडिशन इथं काय करायची, टाईप करायची. केली टाईप. असं ही कंडिशन ट्रू ठरली तर काय, बी ग्रेड. डबल अवतरण चिन्हात बी ग्रेड, कॉमा विसरायचा नाही प्रत्येक गोष्टीनंतर, नाही तर सी ग्रेड. आणि आता कंस कंप्लीट बघा, हा पहिला कंस कंप्लीट झाला. कोणाचा कंप्लीट? बघा हा इथं हा कंस आहे, याला रेड करतो, हा इथं कंप्लीट झाला. झाला का? आता हा इथला कंस आहे बघा, याला वेगळा घेतो मी कलर, व्हायलेट कलर घेतो बघा. हा बघा हा इथं कंप्लीट झाला, केला मी इथं कंप्लीट व्हायलेटचा. आता कोणता राहिला बघा, हा राहिला बघा, आहे का? अजून किती ओपन झाले तेवढे इकडे क्लोज झाले पाहिजे. समजलं? मग येईल करता, भले हे लिहून घ्या तुम्ही. कारण की ते नेस्टेड इफ पुन्हा पुन्हा वापरायचं आहे आता आपल्याला. मी पुन्हा पुन्हा प्रॅक्टिकल मध्ये इफ देणारे, नेस्टेड इफ देणारे, अँड देणारे, अँडचा वापर करून इफ देणारे, ऑरचा वापर करून देणारे, एकदा शिकवलं आणि संपलं असं करायचं नाही आपल्याला. आपण पुन्हा पुन्हा ते जे वापरले गेले, जसं कंडिशन, जसं प्रॅक्टिकल येईल त्या पद्धतीने तिथं त्याचा वापर करून ते प्रॅक्टिकल तिथं करायचंय आपल्याला. लक्षात घ्या. चला मी जातो आपल्या एक्सेल कडे. निघाल्या आपल्या ग्रेड आल्या, बरोबर आहे का नाही? मग आता मला इथं काढायचंय ए ग्रेड. ए ग्रेडचे विद्यार्थी किती, काय फंक्शन वापराल बरं, सांगा बरं आता मला. कोणत्या फंक्शनच्या सहाय्याने तुम्ही नंबर ऑफ कॅन्डिडेट काढणार ए ग्रेडचे? काउंट इफ. कोणतं फंक्शन वापरणार? काउंट इफ. बघा जाऊ आपण काउंट इफ कडे. कुठे काउंट इफ? लॉजिकल मध्ये आहे का? नाहीये, ऑल मध्ये असेल. चला इन्सर्ट फंक्शन मधून घेऊ काउंट इफ. इथं काउंट टाईप करायचं, इथं ऑल निवडायचं. काउंट आलं, काउंट इफ घेतलं, ओके म्हटलं. काउंट इफ मध्ये रेंज पहिले काय द्यायची? रेंज. बघा ही रेंज मी दिली, ओके. नंतर काय द्यायचं? क्रायटेरिया. क्रायटेरिया काय द्यायचा? ए ग्रेड. बरोबर. आणि इथं ओके म्हणा. किती आले? 3. बरोबर का? परत आता इथे देतो बघा, आता मी टाईप करून घेतो, टाईप करून करतो, इक्वल टू काउंट इफ कंसात रेंज. बघा ही मी रेंज सिलेक्ट करतो, कॉमा क्रायटेरिया. क्रायटेरिया कशात देणार? डबल अवतरण चिन्हात. तो लेबल मध्ये असल्यामुळे बी ग्रेड. डबल अवतरण चिन्ह कंप्लीट, कंस कंप्लीट आणि एंटर. बघा आले 2. बघा बरं बी ग्रेडची 2 आहे का? बरोबर. त्याच्यानंतर सी ग्रेड. सी ग्रेडला पुन्हा मी इकडनं जातो, रिसेंटली यूज मध्ये आलंय का बघू आपण. हे बघा काउंट आलं, काउंट इफ आलं. बघा रिसेंटली यूज मध्ये काउंट इफ. रेंज बघा ही मी रेंज सिलेक्ट केली. क्रायटेरिया मध्ये काय देणार? सी ग्रेड. टाईप करावी लागणार मला सी ग्रेड. सगळी सवय पाहिजे तुम्हाला, टाईप करून पण फंक्शन लिहिता आलं पाहिजे आणि वरतून सिलेक्शन करून पण तुम्हाला घेता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे किती ए ग्रेडचे किती, बी ग्रेडचे किती, सी ग्रेडचे किती, हे आपण काय करू शकतो? काढू शकतो. तिथं येईल काढता मग. ठीक. आता आपल्याला शिकायचंय त्या होम टॅब वरच्या काही कमांड राहिल्या होत्या आपल्या, फिल्टर आणि सॉर्ट. पहिले बघणारे आपण सॉर्ट कमांड. तुम्ही कुठेही गेले, रिझल्ट लागला तर रिझल्ट लागल्यानंतर तो रिझल्ट डिस्प्ले जर केला नोटीस बोर्डला, तर तो एक तर अल्फाबेटिकली लावलेला असतो, किंवा मग ज्याला जास्त मार्क पडले तो वरती असतो. बरोबर आहे का नाही? मग आपण अल्फाबेटिकली लावू. अल्फाबेटिकली इथं नाव आहे का अल्फाबेटिकली? सांगा बरं. नाही. मग मी या कॉलम मध्ये फक्त कर्सर ठेवला, कर्सर ठेवतो आणि कर्सर ठेवून इथं सॉर्ट पर्यायाचा वापर करतो. बघा सॉर्ट मला क्लिक केलं आणि इथं पहिलाच ऑप्शन ए टू झेड.
झालं का सॉर्ट? बघा बरं नाव अल्फाबेटिकली अलका नावाचं कॅन्डिडेट वरती आली आणि विष्णू सगळ्यात खाली गेला. ओके. आणि याच ठिकाणी बघा त्याच कॉलमवर माझा कर्सर आहे, तिथं मी Z2A जर म्हटलं तर उलटा क्रम लागेल, तो उलटा लागेल. आलं लक्षात? मग मला पर्सेंटेज वाईज लावायचा आहे किंवा मार्कांवाईज लावायचा आहे तर तो मी इकडे लावू शकतो, याला सॉर्ट करू शकतो. बघा इथं सॉर्टिंग मध्ये गेलो, इथं बघा आता लगेच इथं ऑप्शन बदलतो बरं या सॉर्ट मध्ये. लेबल डाटा असेल तर तिथे A to Z आणि Z2A येतं. आता नंबर डाटा आहे तर तिथं स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट आहे. मग मी तर लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट देतो. इथं क्लिक केलं, सॉर्ट वर क्लिक केलं आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. बघा 92% वाला वरती आला आणि बाकी कमी टक्केवाले खाली गेले. 52% वाला सगळ्यात शेवटी. येते लक्षात? आता मी इथं उलट करतो, पहिले लार्जेस्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करतो. बघा आता रिझल्ट वाईज मी सॉर्ट करतो, रिझल्ट वाईज पास आणि फेल वाईज. बघा सॉर्ट मध्ये गेलो A to Z मध्ये, बघा फेल वाले वरती आले, पास वाले खाली आले. मग फेल वाले वरती नको यायला, पास वाले वरती यायला पाहिजे म्हटल्यावर नंतर मी काय करणार, इथं Z2A करणार. झालं सॉर्ट. आता पास झालेले किती कॅन्डिडेट इथं? 5. किती कॅन्डिडेट आहे? 5. त्याच्यामध्ये 92% वाला खाली गेला आणि 62% वाला वर आला का नाही? मग आपण पर्सेंटेज वाईज सॉर्ट करायचं का? मग तो अन्याय आहे का नाही? पास वाले लिस्ट मध्ये आले, खरा अर्थाने कोणाला वरती घ्यायला पाहिजे होतं या टेबल या एक्सेलने? 92 वाल्याला. पण आपण त्याला फक्त सांगितलं रिझल्ट वाईज काढ, त्याच्यामुळे त्याने काही विचार केला नाही त्याचा. आपल्याला त्याला सांगावं लागेल का पर्सेंटेज कडे पण बघ, नुसतं रिझल्ट कडे बघू नको, पर्सेंटेज कडे बघ. मग त्याच्यासाठी आपल्याला कस्टम सॉर्ट करावं लागेल. कसं करावं लागेल? कस्टम सॉर्ट. मग मी या टेबलला पूर्ण मला त्याच्यासाठी सिलेक्ट करावं लागेल. मला तसं देता येणार नाही. मला 2 कॉलम वर करायचे का नाही सॉर्टिंग? किती कॉलम करायचं? 2. बरोबर आहे का नाही? आता इथं पण या 2 कॉलम वर सॉर्टिंग करताना 2 कॉलम मला सिलेक्ट करणं शक्य आहे का? कर्सर मी एकावरच ठेवू शकतो का नाही? बरोबर आहे का नाही? कितीवर ठेवू शकतो? एकाच कॉलमवर. मला 2 कॉलम ठेवणं शक्य आहे का? आणि त्यापेक्षा मग डाटा सिलेक्ट, मग फक्त 2च कॉलम सिलेक्ट करायचे का नाही? मग ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल कॉलमवर सॉर्टिंग करता त्यावेळेस पूर्ण डाटा सिलेक्ट करणं गरजेचं. ठीक आहे, केला मी सिलेक्ट केल्यानंतर या सॉर्ट मध्ये जातो. सॉर्ट मध्ये जाऊन बघा इथं कस्टम सॉर्ट आहे, त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यावर पहिला पर्याय आला सॉर्ट बाय. सॉर्ट बाय इथं रिझल्ट आहे बघा, रिझल्ट Z2A. रिझल्ट काय आला? Z2A. आणि दुसरा परत अजून एक फील्ड द्यायचे, त्याच्यासाठी इथे एक ऍड बटन आहे बघा, ऍड लेवल. त्याला मी क्लिक करतो. केलं क्लिक. क्लिक केल्यावर इथं देन बाय मध्ये मी दुसरं फील्ड सिलेक्ट करतो. दुसरं कोणतं फील्ड आहे इथं? पर्सेंटेज. स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट नाही, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट पाहिजे. कसं पाहिजे? लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ठीक आहे, करू ओके. बघा आता त्या डाटाकडे लक्ष ठेवा. आता बघा काय पोझिशन आहे त्याची. विष्णू वरती आलाय आणि ओमकार खाली गेलाय. ओमकारला सगळ्यात जास्त मार्क आहे. ओके म्हणतो मी. बघा आता इथं रिझल्ट कॉलम तर तसाच राहिलाय, फक्त मध्ये बदलले. बघा ओमकार सगळ्यात वरती आला आणि मग विष्णू खाली गेला. बरोबर ना? झालं सॉर्टिंग. असं मल्टिपल सॉर्टिंग, मल्टिपल कॉलम वाईज सुद्धा तुम्ही सॉर्टिंग करू शकता. त्याच्यासाठी कस्टम सॉर्ट पर्यायाचा वापर करायचा. पण मल्टिपल कॉलमवर ज्यावेळेस तुम्ही सॉर्ट करतात त्यावेळेस तुम्ही पहिला जो फील्ड तुम्ही सॉर्टिंगला घेऊ राहिले त्या फील्ड मध्ये डबल रिपीटेड डाटा असेल तरच तो आउटपुट दिसेल बरं का. आता तुम्ही पहिलं फील्ड जर पर्सेंटेज घेतलं, सेकंड फील्ड रिझल्ट घेतलं तर मग चालणार नाही. लक्षात घ्या. येते लक्षात? कारण की पर्सेंटेज मध्ये रिपीटेड डाटा आहे का बघा बरं. सेम एकाच पर्सेंटेज पडलेले विद्यार्थी आहे का? नाही. त्यावेळेस ह्या दुसऱ्या फील्ड वरच्या आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. येते लक्षात? अशा पद्धतीने हे आपण मल्टिपल सॉर्ट करू शकतो. सॉर्ट झाल्यानंतर फिल्टर. समजा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये जॉबला आहात आणि त्या शाळेवाल्यांनी सांगितलं की चला मला 5 विद्यार्थ्यांची यादी द्या. प्रिन्सिपलने तुम्हाला सांगितलं 5 विद्यार्थ्यांची यादी द्या. तुम्ही काय करणार मग आता?
हे 2 विद्यार्थी डिलीट करून टाकणार का? कारण की प्रिंट काढली तर ते पण येणार आहे ना, त्याच्यामध्ये येणार आहे का नाही? तर त्याला डिलीट करणार का? नाही. तर आपल्याकडे पर्याय याच्याकडे पर्याय असा आहे बघा, या टेबलवर कर्सर ठेवा कुठेही, आणि आपल्याकडे इथं सॉर्टच्याच इथं खाली फिल्टर म्हणून ऑप्शन आहे का, फिल्टर, त्याला मी क्लिक करतो. जसंही क्लिक केलं त्या डाटावर कर्सर होता. कुठं होता काय असं ठरलेलं नाही, कुठेही ठेवा कोणत्याही कॉलम मध्ये. त्या डाटाच्या प्रत्येक हेडिंगच्या तिथे एक ॲरो आला बघा, आला काय ॲरो? आता ह्या ॲरोला क्लिक करून तुम्ही फिल्टर करू शकतात बघा. या रिझल्टला मी फिल्टर इथे सिलेक्ट केलं, इथे 2 ऑप्शन दिसत आहे, पास आणि फेल. इथे मी फेलची टिक मार्क काढून टाकतो आणि ओके म्हणतो बघा. फक्त 5 विद्यार्थी तिथे राहिले का नाही, पटकन प्रिंट काढून देऊ शकतात. ते डिलीट झालेले नाही. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते तुम्ही आणू शकतात बघा. परत इथं क्लिक केलं, इथं क्लिक करून या फेलला क्लिक केलं, टिक मार्क दिली, ओके म्हटलं बघा, आले, प्रिंट काढून झाली तुमची. टिक मार्क परत दिली फेलची, परत तुमचा डाटा जसा तसं झाला. मग तुम्ही कोणत्याही फील्डवर, समजा तुम्ही ग्रेड ए ग्रेडचे विद्यार्थी द्यायचे, चला बी आणि सी काढून टाका, बी आणि सी ची टिक मार्क काढून टाकली, ओके म्हटलं, झालं, आले फक्त ए ग्रेडचे विद्यार्थी. समज म्हणजे डाटामध्ये कोणताही चेंज न करता, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कॉपी न करता तुम्ही काय करू शकतात, आउटपुट घेऊ शकतात, प्रिंट घेऊ शकतात आणि समोरच्या मॅनेजमेंटला तुम्ही देऊ शकता. आलं लक्षात? मग फिल्टर कमांड, हा बघा, पुन्हा मी फिल्टर काढून टाकायचे, इथं सिलेक्ट ऑल वर क्लिक केलं का सगळे येणार. आता ही फिल्टर काढून टाकायचे तर पुन्हा सॉर्ट टेबलवर कुठेही कर्सर ठेवा, कुठेही ठेवा आणि सॉर्ट मध्ये जा आणि फिल्टर बटनला पुन्हा क्लिक करा, फिल्टर निघून गेलं. समज येईल करता मग फिल्टर, सॉर्ट आणि फिल्टर. हे झालं साधं फिल्टर. या फिल्टर मध्ये सुद्धा ऍडव्हान्स फिल्टर आहे. ऍडव्हान्स फिल्टर म्हणजे तुम्ही ह्या अटीनुसार, एखाद्या विशिष्ट अटीनुसार तुम्ही डाटा दुसरीकडे पण कॉपी करू शकतात, पाहिजे तेवढा डाटा कॉपी करू शकतात. तुमचा प्रिन्सिपल म्हटला का मला फक्त जे पास झाले त्यांचे रोल नंबर आणि नाव पाहिजे, मग आता काय करणार? बरोबर आहे का? मग काय करणार? शिकायचं मग ऍडव्हान्स फिल्टर. बघू चला शिकून. काय पाहिजेत? रोल नंबर आणि नाव. कुठं पाहिजेत? मग मी काय करतो, नवीन शीट घेतो. इथं मला रोल नंबर आहे, किंवा इथंच घेऊ, चला नवीन शीट ऐवजी या इथं घेऊ. रोल नंबर आणि नाव पाहिजेत, हे कॉपी करून घेतो. नावांसाठी थोडीशी जागा वाढवतो मी इथं, बघ नावासाठी थोडीशी जागा वाढवतो. ही लिस्ट घ्यायची मला, कोण पास झालेले विद्यार्थी इकडे घ्यायची लिस्ट. ओके, सिलेक्ट केलं, सॉर्ट मध्ये गेलो, फिल्टर जे आहे ते डेटा टॅब मध्ये आहे. अजून आपल्याला डेटा टॅब शिकायचं आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे, ते आपण नंतर बघू. ठीक आहे, यामध्ये फक्त बेसिक फिल्टर आहे होम टॅबवर. आपण जो ऍडव्हान्स फिल्टरचा जो भाग आहे तो आपण ज्यावेळेस आपला डेटा टॅब चालेल त्यावेळेस आपण तो बघू. बरोबर, आपण क्रमाने जाऊ थोडस. ठीक, आपण आता ते थांबतोय कारण की या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हान्स फिल्टर दिलेला नाही, इथे फक्त बेसिक फिल्टर दिलेला. ठीक आहे, येईल का आता? मग आज जो काय आपल्याला टॉपिक शिकायचा, मी फाईल सेव्ह करतो, फाईल सेव्ह ॲज कमांड देतो. कुठं सेव्ह करायची? माझी ब्राउज मध्ये जाऊन मी माझ्या डॉक्युमेंट फोल्डर मध्ये मी सेव्ह करतोय, IDL04 IDL-04A या नावाने, कारण मी तुम्हाला 2 फाईल ओपन करायला दिल्या तिथे. झाली, सेव्ह झाली, क्लोज करतो. ही पण माझी फाईल क्लोज करतो मी. आलो मी माझ्याकडे. आज आपण काय काय बघितलं तर युजिंग इफ विथ अँड, इफचा वापर अँड वापरून इफचा वापर केला, ऑर वापरून इफचा वापर केला, नेस्टेड इफ शिकलो आपण, सॉर्ट आणि फिल्टर या कमांड शिकलो, बरोबर. तर या सगळ्या कमांड शिकलो. याच्यावर आता प्रॅक्टिकल काय आहे बघा. तुम्हाला हा डाटा तुम्हाला दिलेला आहे, टाईप करायचा आहे, टाईप करून छान फॉर्मॅट करायचा आहे. बघा सांगितलं, एक्सेल ओपन करून नवीन वर्कबुक वर्कशीट मध्ये पुढील प्रमाणे 7 विद्यार्थ्यांचा डाटा टाईप करा व खालील प्रमाणे टेबल फॉर्मॅट करा. तुम्हाला फॉर्मॅटिंग पण करायचं, म्हणजे फॉर्मॅटिंगची सवय लागणार आहे नेहमी. यूज फिल
फिल सिरीज विथ टाईप बघा, रोल नंबर मध्ये नंबर टाईप करताना फिल सिरीजचा वापर करायचा आहे. आता फिल सिरीज आपली राहिली, मागे येतो मी, पुन्हा ते ओपन करतो. हा जो रोल नंबर आहे ना, रोल नंबर, आज समजा तुमच्याकडे भरपूर 100-150 डाटा आहे, प्रत्येकाचा रोल नंबर टाईप करत बसायचा, तर पहिल्या 2 विद्यार्थ्यांचा टाईप करा किंवा पहिल्याचा टाईप करा, त्याला सिलेक्ट करा या सगळ्या रेंजला, बरोबर. आणि इथं फिल होम टॅब वर बघा, इथं फिल म्हणून ऑप्शन आहे का, फिल ऑप्शन, त्याला क्लिक करा. फिल ऑप्शन करून इथं सिरीज म्हणा, काय म्हणायचं, सिरीज. मग तो विचारतोय स्टेप व्हॅल्यू, म्हणजे पुढचा रोल नंबर कितीने वाढला पाहिजे, तर 1 ने. ओके. म्हणजे स्टॉप व्हॅल्यू, थांबला कुठं पाहिजे, 7 विद्यार्थी म्हणजे 107 ला थांबला पाहिजे, शेवटची व्हॅल्यू. ओके, आलं सिरीज, समजली मग. इथून पण घेऊ शकतात. दुसरा पर्याय आहे बघा, मी डिलीट करतो पुन्हा, मी ते 101 टाईप केला, नंबर जर असेल तर हे बघा इथं फिल हँडल आला, फिल हँडल घेऊन कंट्रोल दाबायचा आणि ओढायचं खाली. काय दाबायचं, कंट्रोल की दाबायची. काय दाबायची, कंट्रोल की. बघा जसे मी ओढत होतो तसं तिथं छोटासा नंबर दिसतोय बघा, तिथं दिसतोय का तुम्हाला, तुम्हाला दिसत माहित नाही, पण मग इथं दिसतोय बघा, सोडला नाही, चाल कंट्रोल दाबून फिल हँडलला ओढायचं. ठीक आहे. किंवा अजून एक पद्धत फिल करण्याची, पहिले 2 नंबर टाईप करायचे, 101 आणि दुसरा 102, बरोबर. दोघांना पकडायचं, सिलेक्ट करायचं आणि फिल हँडल पकडायचं आणि ओढायचं. मग तसं तुम्ही बघा छानपैकी 2चा पाडा सुद्धा तयार करतो, 2 दुने 4 आहे का नाही. या दोघांना पकडलं, 2चा 4चा पाडे सुद्धा तुम्हाला तसे तयार करता येतील. 2 आणि 4 केला टाईप, काय केला, 2 आणि 4, त्याने बरोबर दोघांमधला गॅप 2चा ठेवला का नाही, त्या हिशोबाने त्याने पुढचे नंबर देत गेला. इथं आपण 1 आणि 2 टाईप, 101 आणि 102 टाईप केलं होतं. ठीक आहे, थोडं बाहेर सिरीज समजलं, तर सिरीजचा वापर तुम्हाला तिथं करायचा आहे. त्याच्यानंतर सम फंक्शनचा वापर करून टोटल काढायची, ऍव्हरेज फंक्शनचा वापर करून पर्सेंटेज काढायचे. पुढे तुम्हाला त्या कंडिशन नुसार ग्रेड काढायची आहे. 35, आता इथं 35 नका म्हणू, इथं 40 करा. बरं, मी तुम्हाला इथं किती करा, 40 किंवा 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे काढायचे, बरोबर. ठीक आहे, 40 करा. मी तुम्हाला प्रॅक्टिकलच ते देतो तसंच बदलून, ही पीडीएफ देत नाही मी तुम्हाला. सॉर्ट करायला लावलेलं आहे, फिल्टर करायला लावलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे वर्कशीट तयार केलेलं ओपन तयार केलेलं प्रॅक्टिकल 1 मध्ये, ते परत ओपन करायचंय. त्यातला डीए आणि एचआरए डिलीट करायचा आहे. काय करायचं, डीए आणि एचआरए डिलीट करायचा. डिलीट करून तुम्हाला डीए कसा काढायचा बघा, डीए इफ ग्रॉस सॅलरी ग्रेटर दॅन 10,000, 10,000च्या वर असेल तर 80% आणि 10,000च्या खाली असेल तर 50%. येते लक्षात, म्हणजे इफचा वापर करायचा आपल्याला तिथे. साधा इफ आहे, हा नेस्टेड नाहीये, अँड वापरून नाही, ऑर वापरून नाही, पहिला इफ आपण शिकलो तो. ओके. नंतर तुम्हाला एचआरए काढायचा आहे. एचआरए कसा काढायचा आहे, सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 असेल तर एचआरए 2,500, नाहीतर 1,500, हे सुद्धा काढायचं. हे लक्ष करता येईल मग. ठीक, अशा पद्धती. आणि ही पण फाईल तुम्हाला तुमचं नाव आणि 4B या नावाने सेव्ह करायची, म्हणजे 2 फाईल. आता ही सेव्ह ॲज करायची आहे, नाही तर तुम्ही तिच्यातच सेव्ह करणार, असं नका करू. हिला सेव्ह ॲज करायचं. नेट सॅलरी डिलीट करायची नाही, नेट सॅलरी काढलेली आहे सम फंक्शनने. तुम्ही जशी डीए एचआरए काढाल तशी नेट सॅलरी मध्ये वाढवू ऑटोमॅटिकली. ठीक आहे, चला तर मग आज आपण इथं थांबू. काय अडचण आहे याच्यामध्ये, एखादं फंक्शन समजलं नाही असं काय आहे